नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? छानच असाल. तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही कालच किराणा आणायला गेलो होतो डी-मार्टला. तर मी काय किराणा घेऊन आले मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर चला आता बघूया. कारण किराणा भरायचा अजून बाकीच राहिला आहे. तर ते आणि एवढं किराणा महाग तर झालेला आहे बापरे! असं वाटत नाही तेवढा किराणा तेवढा महागाचा असेल असं. तर चला आता बघूया काय घेऊन आलो आम्ही. तर हे बघा, याच्यामध्ये किराणा आहे. आता एवढा काढायचा आहे. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये काय आहे ते. तो पण मदत करू लागतोय मला, म्हणजे तो दरवेळेस करतोच मदत. हळूहळू काढ. हे आहेत डाळी वगैरे. किती सामान, एवढं महाग तर झालंय सगळं. व्हील पावडर ते आहेत खजूरचे डबे. मॅच बघायची म्हणून चिडचिड करतोय. हळूच काढ. अजून इथे बाकीच आहे काढायचं माझं. हे काढून घेते पहिलं. तो आहे गहू कट्टा, हा एक तांदूळ आहे, चिमटी हा, आणि हा आहे इंद्रायणी, आणि हा दावतचा आहे. छान लागतो हा पण बिर्याणीसाठी वगैरे, पुलावसाठी. हे छोटे छोटे पॅकेट आणले, म्हटलं टेस्ट करून बघूया. ह्यावेळेस आले होते डी-मार्टला छोटे छोटे पॅकेट हे, मग हे घेऊन आलं. नाही तर चिट्टाच आणत असते बिर्याणीसाठी वगैरे. हे जाम मला पोळीला लावून वगैरे खाताना. वाळलेले खजूर आहे. छान लागतं हे अंजीर, थंडीचं चांगलं असतं हे. काजू, त्यांचं पॅकेट हा आणि हे आहेत मनुके. हे एवढं तर काय दर महिन्यालाच असतं. हे माझं शॉवर जेल डवचं, चांगलं आहे वापरायला. खजूरचे डबे 4-5 असतील हे खजूरचे डबे. मुरलीचं तेल कसं आम्ही कॅनच आणतो. मग ते मागच्या महिन्यामध्ये काय झालं, एक्स्ट्रा कॅन आणलं होतं, त्याच्यामुळे आता म्हटलं एक्स्ट्रा कॅन आणि एक बॅग आणली होती तेलाची. म्हटलं ते तसेच आहेत तर 2 बॅग घेऊन जाऊ, फक्त बस होतील. नाश्ता वगैरे महिन्यासाठी एवढं काही संपत नाही, एखादं एक्स्ट्रा राहतं महिना संपेपर्यंत. पण चितळ्याची भाकरवडी खूप छान लागते. चितळ्याची भाकरवडी मला तर खूप, म्हणजे सगळ्यांनाच आवडते घरामध्ये ही चितळ्याची भाकरवडी. हे तर असे 2 पॅकेट आणले. सकाळी एक फोडलं आणि आता एक काढते. सापडले सोनपापडीचे 2 पॅकेट बोलले होते ना मी, इथे सापडले 2 पॅकेट सोनपापडीचे. दर महिन्याला एवढाच किराणा असतो बरं आमचं. बिस्किट मी तर काही नाही खात आता, एवढे घरामध्ये बिस्किट नाही खात, पण मुलांना लागतं ना म्हणून कधीतरी खातो 1-2 तरी एवढं नाही होतं. बिस्किटचे एवढे
एवढा किराणा घेतला म्हटलं एवढं बिल तर होणार. दर महिन्याला होतच एवढंच बिल. चिक्कीचं 1-2 पॅकेट घ्या बोलले त्यांना, तर ते डब्बाच हे बॉक्सच घेतला उचलून एवढा चिक्कीचा. दर महिन्याला आणतो आम्ही चिक्की एवढी, पण इथे 3-4 पॅकेट आणतो. मग किती एक्स्ट्रा गेले हे 10 पॅकेट आहेत एका एक बॉक्समध्ये. उन्हाळ्याचं चांगलं आहे. छोटा आवाज कमी कर ना. हे पनीर टिक्का, पनीर टिक्का मसाला. पनीर वगैरे बनवायला लागते ना, त्याच्यामुळे घेणार. तर हा किराणा चेक करायचा होता, काढून घेतलं मी सगळं. कोलगेट, रिन साबण, पिरोचं मीठ पण खूप छान असतं हे बरं का. महाग आहे थोडंसं, पण खायला हेच मीठ चांगलं. 115 रुपयाचं आहे 1 किलोचं पॅकेट पिरोचं. छान आहे, खाण्यासाठी हेच मीठ खाल्लं पाहिजे. 115 रुपयाचं पॅकेट आहे, पण छान आहे. भांड्याचं साबण मिळणार. ही आहे तुरीची डाळ, लातूरची तुरीची डाळ. आम्ही हेच खातो, ती खूप छान लागते ही डाळ. वरण पण खूप छान लागतं. हे रवा 2 पॅकेट असतील रव्याचे, पण आहेत ना ते 2 पॅकेट. थोडंसं म्हणजे किराणा संपेपर्यंत असं सगळं संपायला असं नाही करत, थोडंसं एक्स्ट्रा पण आम्ही करते. ही आहे हरभऱ्याची डाळ. कसं आम्ही घरी डाळीचं पीठ पण दळून आणतो ना, मग त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी जास्त लागते हरभऱ्याची डाळ. घरीचं बेसन दळून आणतो आम्ही, त्याच्यामुळे थोडीशी जास्त लागते. इडली वगैरे बनवतो, मग ती चटणीला वगैरे लागतं, त्याच्यामुळे घेणार. ते खायला नाही. खजूरचे डबे मला वाटते 5 आणले असतील. तिथे 2 वरती काढून ठेवले आणि हे 3. आहे बाजरी. ज्वारी तर काय आहे गावाकडची, नुसती बाजरीच लागते ना. बाजरी आणली, ज्वारी होती म्हणून मग ज्वारी नाही आणली. नुसती बाजरीच नाही तर ज्वारी पण आणतो. पण गावाकडून दिलेली आहे ज्वारी, त्याच्यामुळे नाही आणली. बाजरीच घेऊन आली. आम्हाला महिन्याला दर महिन्यावरच लागतात. 4-4 किलो असतील शेंगदाणे. 4 किलो भरपूर किराणा लागतो. आम्ही बिल पण होणारच तेवढं, मग काय. कितीची बॅग आहे? 5 किलोची असेल बॅग्स. 4 एवढी लागतंच आम्हाला. ही फरशी पीक, हारपीक, अजून बरंच काही थोडा किराणा होता, त्याच्यामुळे याच्यामध्ये नाही आणलेलं. तिकडे आहे गव्हाचा कट्टा. कपडे दाखवायचे राहिले. आणि हे आहेत कपडे, म्हणजे कुर्ता छान वाटला मला जीन्स वर घालायला, मग घेऊन आले. धुवून टाकलेला म्हणून असं थोडासा दिसते चुरगड्यासारखं. धुवून टाकलंय ना, म्हटलं कलर जातं की नाही बघू. नाही गेला कलर. छान आहे कॉटनचा, छान आहे.
आणि हे जिमसाठी आणले टी शर्ट पण छान भेटले. हा कुर्ता मला वाटते 199 रुपयाचा कुर्ता आहे. मला तिथे स्वस्त भेटला. काही काही गोष्टी डीमार्टला स्वस्त भेटतात. 199चा कुर्ता आहे. हे पण मला वाटतं 199चेच आहेत. 3 आणले जिमसाठी लागतं म्हणून. असं छान आहे, कपडा पण याचा चांगला आहे. आपण कलर छान, तिन्ही कलर चांगले आहेत. मला ते आवडले, हा पण आवडला. आणि हा तर छान दिसेल जीन्स. बघा एवढा किराणा झालाय. दर महिन्याचा असतो आमचा किराणा. याच्यात काही काही काढले काय माहिती वरती. आता एवढे लावून घेते सगळं. वाजलेले आहेत 4. पहिले चहा करून घेते आणि मग हा किराणा लावून घेते सगळं. आता 4 वाजलेले आहेत, चहा पिऊन घेते आणि मग सगळा किराणा लावून घेते. पण आता किराणा ठेवायला लावायचा तसाच. आता सर लवकर घरी आल्यामुळे मग म्हटलं चला चहा करून घेऊया आणि मग बाकीचा किराणा लावून घेते. तर इथे मी चहासाठी घेतलेला आहे दूध वगैरे. चला चहा ठेवते. दररोज आल्याबरोबर चहा असतो ना, त्याच्यामुळे म्हटलं आता झाला चहाचा पण टाईम. म्हटलं दोघांना पण चहा ठेवूया. आता त्याचं हे पटकन करून दिलं त्यांचं, म्हणजे का मग माझ्या कामाला लागता येतं. या सर अजून तुम्ही पण चहा प्यायला. झालेला आहे इथे माझा चहा. बाकरवडी आणायची का? चहा सोबत छान लागते ना बाकरवडी. बाकरवडी पण देते चहा सोबत. मी जास्ती नाही घेत, मी थोडासाच घेते चहा. आता जिमला चालल्यापासून एकदम अर्धा कपच चहा घेत असते. सकाळी पण अर्धा कपच घेते आणि संध्याकाळी पण, म्हणजे या तुम्ही सरांनी चहा प्यायला. ही आहे बाकरवडी. तर झालेला आहे आता चहा वगैरे पिऊन. आता ह्या किराणा लावून घेते एवढा. तर एवढाच किराणा आमचा 11,000चा किराणा झाला आहे. दर महिन्याला एवढाच किराणा होतो. 11,000 12,000 असं काही ना काही कपडे वगैरे काही ना काही घेतल्यावर तर मग जास्तीच होतो. तर वाटतं का एवढं, आणि महागाई एवढ्या वाढल्या त्याच्यामुळे एवढं म्हणजे भरपूर पैसे जातात. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा पण किराणा एवढाच होता का महागाचा, ते मला नक्कीच कमेंट करून सांगा.